श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करू नका. मोठं होण्यासाठी किंवा मोठेपणा मिळवण्यासाठी आपल्याला नेहमीच मोठ्यांचा आदर राखणं आणि लहानांवर प्रेम करणं आवश्यक आहे. आपण मोठ्यांचा किती आदर राखतो आणि लहानांवर किती प्रेम करतो हे आपल्यालाच माहीत असतं. मोठ्यांचा आदर राखा म्हणजे काय? जी व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षपणे समजूतदारपणाने आणि व्यवस्थितपणाने जर सांगत असेल तर त्या व्यक्तीचा आपण मान राखला पाहिजे. जर समोरील व्यक्ती आपल्याला ती व्यक्ती मोठी आहे, मानाने मोठी आहे, वयाने मोठी आहे, तर त्या व्यक्तीशी कसं बोलणं आणि लहानांवर प्रेम करणं, आपल्यापेक्षा लहान असणारी मुलं मुली त्यांच्यावर प्रत्यक्षातपणे प्रेम करणं आवश्यक. मोठ्यांचा आदर आणि लहानांवर प्रेम हे जीवनाचं उत्तम सूत्र आहे. ज्या घरात मोठ्यांचा आदर आणि लहानांवर प्रेम असतं ना, ते घर नेहमी सुख आणि समृद्धी असतं. फक्त आपण विचार करायचा की जीवनामध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं, परंतु जगामध्ये मोठं होण्यासाठी नेहमी नम्र आणि प्रेमळ असावं लागतं. आपल्यामध्ये नम्रता आहे का? आपला स्वभाव कसा आहे हे पाहायचं आहे. लहान असो किंवा मोठे, सर्वांशी प्रेमाने वागायचं. मोठ्यांशी बोलताना प्रत्यक्षात कशा प्रकारे आपण बोलत आहोत, आपल्यामध्ये नम्रपणा का असावा? कारण ती व्यक्ती आदराने, वयाने, मानाने मोठी आहे. जर आपण त्यांच्याशी वाईट वागलो, उद्धटपणाने वागलो, तर ती व्यक्ती आपल्या आईवडिलांना प्रत्यक्षपणे येऊन बोलेल की तुमचा मुलगा कसा आहे, तुमची मुलगी कशी आहे, उद्धट पद्धतीने बोलत आहे. मग शेवटी नाक कोणाचं कमी झालं? बरोबर की नाही? आपण चुकी केली, परंतु आपल्या आईवडिलांचं नाव खराब झालं की नाही? मग सर्वांशी प्रेमाने वागा, कारण प्रत्येकजण जीवनात काहीतरी शिकवत असतो. कसा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. एकेकाळी एका गावात एक वृद्ध गृहस्थ राहत होता. ते नेहमी मोठ्यांचा आदर करत आणि लहानांवर प्रेम करत असत. त्यामुळे सगळे गावकरी त्यांचा खूप आदर करत. एकदा गावावर पूर्णपणे जर पाहायला गेलो तर संकट पडलं, अडचणी आल्या, सगळे गावकरी त्रस्त झाले. त्या वृद्ध गृहस्थांनी सगळ्यांना एकत्र बोलवले आणि त्यांना मदत सुद्धा केली. त्यांनी आपल्या शेतातील धान्य सगळ्यांना वाटले आणि त्यामुळे गावातील सगळे लोक प्रत्यक्षपणे आनंदाने आणि समाधानाने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं की नाही. म्हणून सगळ्यांनी मिळून एकजुटीने राहण्याचा प्रयत्न केला. कारण का? मोठ्यांचा मान राखला, लहानांवर प्रेम केलं. आपण आपल्या घरामध्ये जे काही वस्तू असेल, बरोबर की नाही, ते आपण कोणाला देत नाही. आणि दुसऱ्यांकडे जर ती वस्तू असेल तर ती आपण घेत असतो. असं का? आपल्याकडे सुद्धा असते ती वस्तू, आपण घेतली तर त्यांना सुद्धा चांगलं वाटत असतं. परंतु आपल्या घरामध्ये येणारे पाहुणे जे असतात त्यांचा आदर सत्कार करणं, आदर तिथ्य करणं महत्त्वाचं असतं. जर आपण आलेल्या पाहुण्यांना विचारलं नाही, चहा पाणी जर आपण दिला नाही,
तर त्या व्यक्तींना खूप राग येतो. ती व्यक्ती पुन्हा आपल्या घरामध्ये येण्यासाठी विचार करेल. एकदा त्यांचा पाहुणचार जर उत्तमाचा झाला ना, तर तीच लोक आपलं नाव काढत असतात. मग ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो. जसं आपण आपल्या कार्यामध्ये एखाद्या नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, त्यामध्ये नम्रपणा नक्कीच असावा. आणि जर नम्रपणा जर नसेल, तर शेवटी बघा, कितीही काम केलं तरी आपल्याला त्या कामाची जाणीव आणि लोकसुद्धा विचारणार नाही. मग आपण काय कमावलो जीवनात? मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार. आपण जसे वागतो तसे आपली मुलं, आपल्या मुली वागत असतात. परंतु आपण घरी आल्यानंतर बघा, एखाद्या ऑफिसवरून किंवा एखाद्या कामावरून, तेव्हा आपण मुलांवर मुलींवर राग काढत असतो. विषय वेगळा असतो, परंतु आपण संपूर्णतः ते टेन्शनमध्ये असतो. जर ते टेन्शन बाजूला ठेवलं, आता एखाद्या वेळेला बघा, ऑफिसमध्ये काही भांडण झालं किंवा ऑफिसमध्ये एखाद्या गोष्टीचा ताणतणाव असेल, तर त्याचा सर्व राग आपण मुलांवर मुलींवर काढत असतो. किंवा एखाद्या वेळेला ट्रेन लेट होते, गर्दी होत असते. मग अशा वेळेला आपल्या मनाला बघा समाधान वाटत नाही, मन चैन बेचैन होते आणि त्याचा राग आपण सर्वत्र आपल्या पत्नींवर मुलामुलींवर काढत असतो. मग तीच मुलं मुली प्रत्यक्षाने पाहत असतात की माझे वडील, माझे बाबा कसे रागवतात, माझी आई कशी रागवते. मग तेच बघून लहानाची ती मोठी होत असतात. जर आपल्या मुलांना चांगले संस्कार, चांगली शिकवण जर प्राप्त करून दिली, तर नक्कीच ती सुजलाम सुफलाम होतील ना. लहानांचा तिरस्कार का नाही करायचा, का बोध प्राप्त करून दिलेला आहे. मुलं ही देवाघरची फुलं आहेत. आपला स्वभाव नेहमी नम्र आणि प्रेमळ असावा. कुणाशीही बोलताना आपल्यामध्ये बघा, आपुलकीची भावना कशा प्रकारे पाहायला मिळेल हे नक्की पाहायचं. दुसरी गोष्ट की ज्याप्रमाणे आपण लहान असो किंवा मोठे असो, बोलताना विचार करता आला पाहिजे. किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा मुलं बाळं असतात, त्यांच्यासमोर आपण कसे बोलत आहोत ते सर्व काय करत असतं, कॅच करत असतात की आपण कसे बोलत आहोत. एखादा शब्द जर आपल्या मुखातून वाईट निघाला, तर तो वाईट शब्द तेच पकडत असतात आणि त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो. कारण ती लहान मुलं दुसऱ्यांच्या घरामध्ये जेव्हा जातात किंवा कोणी नातेवाईक किंवा कोणी आपले पाहुणे आले आणि त्यांच्यासमोर असा शब्द जर बोलले, तर शेवटी आपणच फसलो जातो. कारण का, मुलांवर असे संस्कार करणारे आपणच होतो, बरोबर की नाही. मग अशी शिकवण, असे संस्कार हे आपल्याकडूनच होत असतात. म्हणून बोलताना सुद्धा विचार करून का बोललं पाहिजे, आणि बोलल्यानंतर विचार करत बसू नका. म्हणून लहान किंवा मोठे असतील, प्रत्यक्षपणे आदराने आणि नम्रतापूर्वक बोलणं खूप महत्त्वाचं आहे. मोठे सर्वजण होत असतात हो, मोठेपणा दाखवायचं नाही, परंतु मोठेपणा मिळवण्यासाठी आपल्याला नेहमीच मोठ्यांचा मान राखणं, आदर राखणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहानांवर प्रेम करणं आवश्यक आहे, बरोबर की ना. आपण जसं आरे तुरे बोलत असतो, वयस्कर असतील, आपल्यापेक्षा वयाने मानाने असतील, तर त्यांना आहोजाऊ करता आलं पाहिजे, बरोबर की नाही. ही बोलण्याची सवय आहे, ती आपल्या पिंडामध्ये पेरली तरच सत्वगुणांची बघा प्रत्यक्षपणे आपल्याला फळं मिळत ती.
परंतु जर वाईट कर्माने किंवा वाईट प्रकारे जर आपण बोलायला गेलो तर शेवटी आपलंच नाव खराब होईल. म्हणून मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांचा आदर राखा, लहानांवर प्रेम करा आणि बोलताना विचारपूर्वक बोलत जा. जय जय रघुवीर समर्थ.